रितेश मकवानाने जर ते लिहिलेलं वाचलं तर आम्ही तिकडे जेवायला म्हणजे नाश्ता करायला थांबणार. काय लिहिले ते हॉटेल शाही राजा हॉटेलचं नाव लिहिलंय ते. आणि खाली काय लिहिलंय? तुम्हारा कमल तो हमारा स्वागत है होटल में. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पेनकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर भावांनो, उद्या 15 तारीख आणि परवा 16 तारीख आपण 2 दिवस राहता शिर्डीमध्ये. मी स्टोरी पण टाकलेली. राहतामध्ये गणपती बाप्पा आहे, तर तिकडे आपण वाजवायला चाललो. म्हणजे स्टँडिंग वाजवायचो, विसर्जन नाही आहे त्यांचं विसर्जन आहे 17 तारखेला. पण त्यांची एक इच्छा होती की आपण तिथे येऊन वाजवावं. त्यामुळे आम्ही आता चाललो शिर्डीत. बस वगैरे आली आहे, इन्स्ट्रुमेंट टाकतोय बसवर. इन्स्ट्रुमेंट टाकतोय आता बसवर. इन्स्ट्रुमेंट टाकून झालं की मी थोडा घरी जाऊन फ्रेश होतो, कारण मी आज शोला होतो. आज आपला शुभंकर एंटरटेनमेंटचा ऑर्केस्ट्रा होता. मी अजून त्याच कपड्यात आहे. मी अजून घरी जाऊन फ्रेश नव्हतो. घरी जातो, थोडंसं खातो, फ्रेश होतो. हे लोक इन्स्ट्रुमेंट टाकतायत, तोपर्यंत इकडे येऊन ह्यांना जॉईन करतो आणि आम्ही थेट शिर्डीला निघतो. तर असा प्लॅन आहे. शिर्डीला उद्या राहताला आपलं बालाजी मित्र मंडळ तिथे वाजवायचं आहे आणि परवा त्याच्याच बाजूच्या एका मंडळात वाजवायचं आहे आणि तिथून मग मुंबईला आणि लास्टच्या दिवशी आपण अंधेरी कपासवाडीमध्ये. तर असं सगळं शेड्यूल आहे. तर व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला मजा येईल. ह्या व्लॉगमध्ये ट्रॅव्हलिंग असणार आहे. परवा आम्ही दर्शन घेणार आहे, असा प्लॅन आहे. उद्या ॲक्च्युली दर्शन नाही घेणार, कारण उद्या संडे आहे. त्यामुळे दर्शन घेता नाही, खूप जास्त लाईन असतं. उद्या फक्त आराम करणार आहे पोचून. उद्या संध्याकाळी वाजवणार, परवा दर्शन घेणार, शॉपिंग वगैरे करणार आणि मग परवाचा कॉल वाजून रिटर्न मुंबईला निघणार. चला जाऊया तिकडे. आत्ताच आमच्या ऑफिशियल डोरेमॉनचं आगमन झालंय. डोरेमॉन, हाय गाइस, होप यू ऑल आर डूइंग व्हेरी गुड इन लाईफ. हे सगळं लिहून दे ना, मला पण बोलायचं. माझा पण शो होता, दादाचा पण शो होता, सगळे बिझी होते. 12चा टायमिंग होता आमचा निघायचा. आता वाजले बघा किती, इट्स ऑलमोस्ट 2 o'clock. तरी ठीक आहे, ते तर नेहमी होतच आउटडोअरला. आणि बाकी आमचे 2 हाडाचे कलाकार वरती चढलेत. ऋतिक रांगे, पृष्ठभाग दिसतोय, पुढचा भाग दाखव, म्हणजे चेहरा दाखव रे. ए रांगे, रांगले रांगले, झाडाला टांगले. जास्त झूम नाही करू शकत. इन्स्ट्रुमेंट आता टाकून घ्यायचं सगळं. म्हणजे ऑलमोस्ट आता आम्ही आउटडोअरची पॅकिंग कशी करतो माहिती आहे, ह्याच्यामध्येच सगळं असतं. ह्याच्यामध्ये रोटो आहे, ड्रम आहे आणि बेस आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या केस आपल्याला बऱ्या पडतात आउटडोअरला वगैरे न्यायला किंवा काही कुठे न्यायला. सामान बांधून आपले रेडी झाले आहे भाई. 1 साइड बांधलाय ऋतिकने. आता परवा कोण बांधणार ते मोठा टास्क आहे, कारण हा ह्याची गाडी घेऊन येणार आहे, हा अर्टिगाने येणार आहे आणि आम्ही चाललोय टेम्पो ट्रॅव्हलरने. मजा, शिर्डीत मजा आहे. किती वाजता निघणार सर तुम्ही? ह्याला इंग्रजांनी पाठवून 2 गोळ्या मारल्या बघू. या बघा, 3 मारलेत. चला निघूया आता, गाडीत बसूया जाऊन. हाय डोरेमॉन. हेलो सुदर्शन. मेरे वॉइस में बेस भी बहुत ज़्यादा है, बेस में भी बात कर सकता हूँ और मैं हाइट में भी बात कर सकता हूँ. अरे नंदू, चला अलग निरंजन. डीजेचा आवाज येत नाही, डीजे कानातच वाजतोय. चला हे चला 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 मित्रांनो चला. हे तिघं हार बांधायला 2 तास लावणार. ह्यांचं ठरतच नाही कुठे बांधायचंय, काय बांधायचं, कसा बांधायचा. एवढा मोठा धागा वगैरे तो बोल बोनट ओपन करने के लिए. आता आमचे गणपती बाप्पा गेले आहेत हार बांधायला. शुभंकरच्या राजाचा नेक्स्ट स्टॉप मुलुंडा भाई.
गणपती बाप्पा मोरया. माते की जय. साईनाथ महाराज की जय. चला हो ड्रायव्हर. ही अर्टिगा येणार आहे उद्या शिर्डीत. आम्ही आता निघालोय. शिर्डीचा प्रवास भावांनो आपला सुरू झालाय आता. 2 दिवस तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आम्ही शिर्डीत आहे. गणपती बाप्पा माते की साईनाथ महाराज की. चला आता प्रवास तर सुरू झालाय. थोड्या वेळ मी आता इथे पुढे आहे, थोड्या वेळाने मी तिकडे मध्ये जाणार आहे. झोपणार आहे मी कारण माझी झोप नाही झाली आहे बाई. आता पहिला पेट्रोल पंपवर थांबूया, डिझेल भरून घेऊया गाडी. अरे खिडकी में तो गणपती बाप्पा है. गणपती बाप्पा शुभंकरच्या राजाचा. ओ बाप्पा आशीर्वाद द्या. बाप्पा आशीर्वाद द्या. आज किती 9वा दिवस झाला, 8वा दिवस झाला. बाप्पा आशीर्वाद द्या. अरे आपल्या व्ह्युअर्सला तर आशीर्वाद. मी असं करतो. अरे व्ह्युअर्सला तर आशीर्वाद द्या. फुल टाकी. डन. 45.67 लिटर डिझेल गेले. एवढ्या लिटर पेट्रोल मध्ये तर माझी गाडी महिनाभर चालेल. गुड मॉर्निंग भावांनो. मी तर झोपलोच नाही. मगाशी तुम्हाला बोललो झोपेत म्हणून रात्री, पण पूर्ण प्रवासात बसूनच आहे. थोडा वेळ तिथे आमची एक बॉडी पडली आहे खाली. तुषार जरा पैर निकाल. हर्षद बाईक सोया आहे. तो झोपलाय खाली. तिथे थोडा वेळ पडलेलो पण झोपलो नव्हतो. जस्ट मोबाईल चालत होतो, झोप नाही लागली. तर आता इथून 1 किलोमीटरच आहे शिर्डी. ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. सावळीवीर फाट्याला पोहोचलोय. सॉरी 1 नाही 4 ते 5 किलोमीटर आहे सावळीवीर फाट्यावरून. तर 15 ते 20 मिनिटात पोहोचू. आमची राहण्याची सोय आपल्या रोहित भाऊने वगैरे केली आहे साई आश्रमला, म्हणजे भक्ती निवासला. तर तिकडे जातो. रूम वगैरे कसं काय ते बघतो आणि तुम्हाला भेटतो. तर भावांनो फायनली आम्ही पोचलो इकडे. रूमच्या चाव्या वगैरे घेतल्या. आयला हे सिंगापूरला जातो. सिंगापूर. हां तर विषय असा आहे की नाही रूम घेतले आहेत चाव्या. आता चाललोय नाश्ता करायला. आवडता विषय. नाश्ता करूया आणि जाऊन आराम करूया भाई. आम्ही इथे आलो आणि अंकल आम्हाला बोलवत आहेत, पण मी अंकलला एक अट ठेवली आहे. जर ह्याने रितेश मकवानाने जर ते लिहिलेलं वाचलं तर आम्ही तिकडे जेवायला म्हणजे नाश्ता करायला थांबणार. लिहिले ते हॉटेल साई राजा हॉटेलचं नाव लिहिलंय ते. आणि खाली काय लिहिलंय?
तुम्हारा कमल तो हमारा स्वागत है हॉटेल में. पडली आहे भाई. चलो चलो चलो. हॉटेल साई राजा. आम्ही बसलोय आणि इथे आपली पूर्ण फॅमिली बसली आहे आणि मला अशी फिलिंग येते की सूर्यवंशम मधला मी अमिताभ बच्चन वाटतो इकडे मध्ये बसलोय. हे बाबा खीरबीर देऊ नका, रक्ताची उलटी होईल मला. कशी कशी नको, जेवताना कोणतरी ब्लॉग बघत असेल रे. तर आता नाश्ता मागवला येतोय, सगळ्यांनी आपापल्या पसंतीने नाश्ता मागवलाय. आता नाश्ता करूया, रूममध्ये जाऊया आणि झोपूया असा प्लॅन आहे सध्या तरी. ब्लॉग चालू आहे. हा आमचा बापूजी आहे, सूर्यवंशम मधला मेनचा नातू आहे. बापूजी नाही, बाबूजी. बाबूजी जरा धीरे तर विषय असा आहे की आम्ही नाश्ता वगैरे करून आत्ताच रूमवर आलो आहे. एका रूममध्ये आम्ही 4 जण आहे. आता माझ्यासोबत रोहन आहे, हर्षद आहे. आम्ही आता थोडा वेळ आराम करतो. आता वाजलेत 12. 3 वाजता आम्हाला रेडी होऊन प्रसादालयाला जेवायला जायचं. तिथून मग लोकेशनला जायचं जिथे वाजवायचं. दर्शन आज नाही, जसं मी तुम्हाला आधी बोललो, दर्शन उद्या. तर झोपूया. चला, गुड आफ्टरनूनची गुड नाईट. तर भाऊ आम्ही रेडी झालो आहे आणि आपला भाऊ आला आहे. तो अर्टिगामध्ये येणार होता, मी तुम्हाला काल रात्रीच बोललो, म्हणजे सकाळी जेव्हा निघालो 4 वाजता जेव्हा ब्लॉग चालू केला तेव्हा बोललो. तर आता आम्ही निघालो इथून. आता हॉटेलमध्ये थोडंसं काहीतरी खाऊ, म्हणजे जेवू प्रॉपर आणि मग पुढे सेटअप करायला जाऊ. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की वाटतोय भाई थोडंफार 4 थोडंफार. आत्ता प्लॅन असा होता की प्रसादालयाला जायचा. प्रसादालय तर प्रसादालयाला जायचा प्लॅन होता, पण तिकडे असा विषय की तिकडे खूप लेट होऊन जाईल. तर आम्ही आता चाललो आहे एका हॉटेलला, बघू आता कुठेतरी जेवू आणि तिथून डायरेक्ट स्पॉटवर पोचू, सेटअप करू. कारण त्यांचा विषय असा आहे की त्यांना आरतीला गेस्ट येणार आहेत. ती सोलेची टाकी करे समोर. हां, बसंती. तर आरतीला गेस्ट येणार आहेत त्यांच्या इकडे, तर त्यामुळे पोचायचं आहे. पोचतो फटफट. तर ड्रायव्हर काकांना शोधावं लागेल, आपली गाडी इथेच उभी. चला भावना, आपण पोचलो आहे लोकेशनवर. आणि आजचे आपले ऑर्गनायझर रोहित दादा. ओ काय एवढा बोललो तुम्ही बघतच नाही, म्हणजे काय विषय आहे का? हा भाऊ, तर साऊंड लागतोय, कीबोर्ड पॅडला साऊंड आहे. साऊंड सेटअप होईल. लाईटचा सेटअप तर झालाय, 8च LED आहे. साऊंडचा सेटअप झाला की आपण आपला सेटअप करायला घेऊया. सेटअप रेडी आहे भावानो. 4 टॉम, 4 बेस. आज ओमकार भाऊ थापडोल वाजवणार आहे. आणि ताशा सम्राट अंधेरीचे अलक निरंजन आमचे ऑक्टोपॅडला आहेत. आदिवासी हेअर होईल, आदिवासी हेअर होईल. आदिवासी हेअर होईल का कमाल. ह्याला तर रिप्लेसमेंटच नाही. वन अँड ओनली रितेश मकवाना. तुला पण रिप्लेसमेंट नाही बाबा, नो रिप्लेसमेंट. त्यांचं मी राहता शहराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो.
गुड मॉर्निंग भावनो. काल विषय असा झाला की वाजवून आम्ही जेवलो वगैरे आणि रूमवर येऊन डायरेक्ट झोपलो, कारण परवा पूर्ण रात्र झोपलो नव्हतो. माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळत अशी हालत काय आहे. तर रूमवर येऊन झोपलो, आराम केला. आता उठलो आहे, आता वाजले 11, आता जायचं आहे दर्शनाला. तर ह्या पार्टमध्ये एवढंच होतं. हा पार्ट आपण एंड करूया, भेटू आपल्या शिर्डी दौऱ्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. हा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर जाऊन फॉलो करा. धन्यवाद. ओम साईराम.